नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. खरं तर आज हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे छाटणी झाल्यानंतर फोन येत असतात की आपल्या बागेची जी काही पानगळ आहे ती 100% झालेली नाही, 50% झालेली आहे किंवा झालेलीच नाही. अशा वेळेस मात्र शेतकरी गडबडतो आणि त्याला काय करावे हे सुचत नाही. मग अशा वेळेस पाने काढणे किंवा पूर्ण बागेला ताण देणे अशा अनेक प्रकार घडत असतात. परंतु आपण कोणती व्हरायटी निवडलेली आहेत, कशा पद्धतीने निवडलेली आहे, त्याचा नेमका कालावधी कसा आहे, आपल्याला उत्पन्न कसं घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आता ही जी काय आपली व्हरायटी आहे आपल्या बागेमधली, आपण गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून पेरू शेतीमध्ये काम करतो आहे, ती म्हणजे तैवान पिंक. आता तैवान पिंकचा जर विषय घ्यायचा झाला तर याच्यामध्ये आपल्याला ताण न देतासुद्धा किंवा पानगळ न होतासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे फुटवे काढता येतात. आणि त्याचं जर उदाहरण पाहायचं असेल तर आपण आपल्या बागेतलंच दाखवणार आहोत. आता माझ्यासमोर जे काही झाडं आहे इथं, या झाडावरती जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर अगदी खालच्या कडापासून वरच्या कडापर्यंत आपल्याला पूर्ण झाड हिरवंगार दिसतंय. आणि हे हिरवंगार असूनसुद्धा याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीचे फुटवे झालेले दिसतात. आता फुटवे झालेले आहेत की नाही आपण हे प्रत्यक्ष पाहणार आहोत. परंतु ज्या वेळेस आपण छाटणी घेत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की झाडाची पूर्ण पानगळ झाली पाहिजे किंवा झाडाला ताण बसला गेला पाहिजे. परंतु काही व्हरायटी अशा आहेत बाजारपेठेमध्ये की त्याला ताण न बसतासुद्धा किंवा पानगळ न होतासुद्धा आपल्याला ते माल देत असतात, फुटवे काढत असतात आणि त्याचं उत्पन्न भेटत असतं. परंतु शेतकरी वारंवार हेच प्रश्न विचारत असतात. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला तोंड देणं शक्य नसतं किंवा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तीच माहिती डबल पोहोचणं शक्य नसतं. म्हणून आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आपले अनुभव शेतकऱ्यांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की बरेच तज्ज्ञ शेतकरी आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना चांगले अनुभव आहेत. परंतु अनुभव आणि तज्ज्ञ शेतकरी यामध्ये योग्य सांगड घातली गेली तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते नुकसान होणार नाही. आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत झाडाजवळ जाऊन की पूर्ण हिरव्यागार झाड असतानासुद्धा आपल्याला किती झाडावरती फुटवे आहेत, हिरव्या फांदीलासुद्धा. आता ही समोरची जर आपण फांदी ब्रँचेस पाहिली एक, तर ह्या ब्रँचेसला पूर्ण हिरवी आहे अशी. आणि हिरवी असूनसुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर अशा पद्धतीचे फुटवे आहेत. आता या इथेसुद्धा पहा बारीक बारीक जे काय आहे प्रत्येक पानातून नवीन शूट निघायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण पुढच्या फांदीपाशी आलो तर ही फांदी पूर्णपणे पाहिलं तर एकही पान गळालेलं नाही. परंतु वरच्या शेंड्याला 2 ब्रँचेस, खालच्या शेंड्याला 2 ब्रँचेस, त्याच्या खाली 1 ब्रँचेस, त्याच्या खालीसुद्धा 1 ब्रँचेस. तसं आपण रिटर्न येतो आहे तसं आपल्याला तीच परिस्थिती दिसते. त्याच्या पाठीमागे सुद्धा अशीच कंडिशन आहे. हे पाहू शकताय पूर्णपणे फुटवे निघलेले आहेत आणि पूर्णपणे हिरवी फांदी आहे. पूर्णपणे हिरवी फांदी आहे. हिरवी फांदी असतानासुद्धा आपल्याला त्याच्यावरती तितक्याच मोठ्या प्रमाणात फुटवे निघताना दिसून येत आहे. आणि आपण एकाच झाडाच नाही तर आपण दुसऱ्या झाडाचंसुद्धा निरीक्षण करणार आहोत. म्हणजे जे झाडं आहेत त्या झाडांचं. आता या झाडावरती पाहिलं तर ह्या ब्रँचेसवरती आपल्याला पूर्णपणे काय दिसतं आहे, हिरवे पानं दिसतात. आणि हिरवे पानं असतानासुद्धा आपल्याला याच्यावरती हे फुटवे दिसतात. त्याच्या खालची जर फांदी पाहिली, आता ह्या येथे एकसुद्धा पान गळालेलं नाही. परंतु प्रत्येक पानातून आपल्याला नवीन ब्रँचेस निघलेले दिसून येते. म्हणजे हे निरीक्षण करणं फार गरजेचं असतं. आणि आपण हे निरीक्षण जर ठेवलं तर आपल्याला पुढच्या वर्षी किंवा पुढच्या ज्या पिकाला काम करायचं आहे ते काम करताना आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि चांगल्या पद्धतीने काम करता येत असतं. आणि ज्या ठिकाणी आपल्याला पानगळ झालेली आहे त्या ठिकाणीसुद्धा पाहिलं तर अशा पद्धतीचे फुटवे आहेत. म्हणजे पानं असणाऱ्या ठिकाणीसुद्धा तेवढेच फुटवे आणि पानं नसणाऱ्या ठिकाणीसुद्धा आपल्याला तेवढेच फुटवे पाहायला भेटतात. आणि त्याचा फायदा आपल्याला येत्या काळामध्ये घेता येणार आहे. कारण की शेती करत असताना शेतीमध्ये अभ्यास किती आहे याच्यापेक्षा अनुभव किती आहे याला फार महत्त्व आहे. आणि अनुभवाच्या माध्यमातूनच आपण चांगली शेती करू शकतो आणि इतर शेतकऱ्यापर्यंत मार्गदर्शन पोहोचवण्याचं काम करू शकतो. कारण की ही दरवर्षीचीच समस्या आहे शेतकऱ्यांची. कारण की काहींचे बाग उतरतात आणि टायमिंग झालेला असतो बाग धरण्याचा. आणि त्या टायमात जर बाग धरला गेला नाही तर मग शेतकऱ्यांचे प्रश्न चालू होत असतात की पानगळ करायची का, ताण द्यायचा काय, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा गोषवारा होत असतो. आणि अशा वेळेस मग वारंवार तेच प्रश्न शेतकऱ्यांच्या माथी मारण्यापेक्षा किंवा त्यांना समजून सांगण्यापेक्षा आपल्या यूट्यूब किंवा इंस्टाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत चांगला आणि दर्जेदार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आपले अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतो. कारण की शेतकरी हा अनुभवातून समृद्ध होत असतो आणि अनुभवाच्या माध्यमातूनच आपल्याला त्याला पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचं काम करता येऊ शकतं. कारण की अनुभव हा असा आहे की आपल्याला दररोज शेतात आपण जे काही काम करतो ते पाहत असतो आणि काय बदल होतात वातावरणातील किंवा इतर बदल हे त्याच्या लक्षात येत असतात आणि त्याच्या माध्यमातून तो काम करत असतो. म्हणून शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना बाग धरायची असेल त्या शेतकऱ्यांनी थोडाफार म्हणजे तुमचा ज्यावेळेस 8-10 दिवसांचा कालावधी असतो बागेमध्ये काम करायचा, खतं घालणे असेल
त्यानंतर छाटणी असेल किंवा इतर गोष्टी असेल, पाणी सोडेपर्यंत जो काय ताण बसतो तेवढा जरी बसला तरी तो पेरू या बागेतच फक्त बोलतो आपण, पेरू बागेत सफिशियंट असतो. आणि पानगळ नाही झाली तरीसुद्धा आपला पेरू बाग हा आपल्याला फुटवा देत असतो आणि चांगला उत्पन्नाकडे घेऊन जात असतो. फक्त फुटवा निघण्यास थोडासा 8-10 दिवसाचा उशीर होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. आणि पाणी जर दिलं व्यवस्थित तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न भेटण्यास मदत होत असते. म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं नियोजन केलं तर येत्या काळामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न भेटणार आहे आणि चांगल्या उत्पन्नाच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे.